नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? जिभाऊ मोतीराम मायरे. आपण कुठून आलात? आपण ठेंगोडा, तालुका सटाणा, जिल्हा नाशिक, महाराष्ट्र. आपला व्यवसाय काय आहे? शेती. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 7/7/2014. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? आम्ही देवीदेवता वारकरी संप्रदायामध्ये होतो. देवीदेवताची भक्ती करत होतो. पंढरपूर यात्रा करायचो, वारी करायचो, त्र्यंबकेश्वर वारी करायचो, गणपती बसवायचो, देवी बसवायचे, असा देवीदेवताची भक्ती करत होतो. संत रामपालजी महाराजांचं ज्ञान आपल्याला कसं कळालं आणि त्यांच्या शरणात आपण कसे आलात? संत रामपालजी महाराजांचं ज्ञान आमचे लहान बंधू टी व्हीवर चॅनल पाहत होते, साधना चॅनल. तर त्यांनी 5-6 दिवस पाहिले आणि आमचा पुतण्याला सांगितलं, समाधानला. तर टी व्हीमध्ये साधना चॅनलवर संत रामपालजी महाराजांचा सत्संग चालतो, तर आपण कीर्तन भजनमध्ये जातो, असं शास्त्रीय ज्ञान कोणी सांगत नाही. आणि हे बाबा रामपालजी महाराज सर्व 46 शास्त्र, 18 पुराण, सर्व शास्त्र दाखवून आणि समजून सांगतात. ते असे संत आपण तर कीर्तनामध्ये कधीच पाहिले नाही. म्हणून ते समाधानने ऐकलं. समाधानने पण टी व्ही पाहिली. त्यांनी पण 2-3 दिवस टी व्ही पाहिले. तर खरंच बुवा असं ज्ञान आपण कीर्तनाला जातो, ते असं ज्ञान कोणी सांगत नाही. तर याची आता आपण पुढचा मार्ग कसा करायला पाहिजे. मग त्यांनी फोन लावला नाशिकला. नाशिकच्या भक्तांना बोलवलं. त्यांनी आम्हाला ज्ञानचर्चा केली आणि ज्ञानचर्चा केल्यानंतर त्यांनी सांगितलं, ते उद्या आमचं तिकीट काढा, आपण परवाकडे बरवाला आश्रमाला जाऊ. मग माझे पुतणे, मग त्याने सांगितलं, बापू हे अण्णा, समाधान आणि नाना हे बरवाल्याला जाणार आहेत गुरु करायला. मग मी गव्हाचे बारात देत असल्यावर मी बोलून घेतलं आणि सांगितलं, ते भगवंत परमात्माचीच कृपा झाली, परमसंत रामपालजी महाराजांची. तर मी त्या पुतण्याला सांगितलं, तू घरी जा आणि तुझ्या मोठ्याईला सांग की बाप्पू पण बरवाल्याला जाणार आहेत अण्णा त्यांच्याबरोबर. मी त्यांच्याबरोबर जायला तयार झालो आणि त्या मुलाने पण सांगितलं, ते मोठ्याई तयारी करायला सांगितली बुवा. मग घरी गेलो, बाईने तयारी केली आणि मी पण त्या मुलाबरोबर निघालो बरवाल्याला जाण्यासाठी. आम्ही 3-4 जण नाशिकला गेलो. तिथून ट्रेनने आम्ही बरवाल्याला गेलो. तिथं जाऊन आम्ही आश्रमामध्ये सर्व आंघोळ स्नान करून भंडारा झाला, सत्संग ऐकला आणि मग संत रामपालजी महाराज यांनी आम्हाला नामोपदेश दिला आणि त्या नामोपदेश दिल्यानंतर आम्ही तिथं 2 दिवस राहिलो आणि मग घराकडे आलो. सर, जसं तुम्ही सांगतायत की संत रामपालजी महाराजांचं ज्ञान आपल्याला टी व्ही चॅनलच्या माध्यमातून कळालं, त्याचप्रमाणे आपली जे संत रामपालजी महाराजांचे शिष्य आहेत त्यांच्याशी ज्ञानचर्चा झाली आणि आपण थेट बरवाल्याला जाऊन संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली. मला हे विचारायचं आहे की आधीची जी पारंपरिक भक्ती साधना आणि संत रामपालजी महाराजांची जी भक्तिविधी आज आपण करत आहात, तर ह्या दोघांमध्ये काय अंतर आहे किंवा काय समानता आहे? शास्त्री पुराणे नसल्यामुळे त्या भक्तीमध्ये आम्हाला फार असं गोडी वाटली नाही. का वाटले नाही? त्या आम्ही कीर्तन भजनला जायचो, ते परत ज्ञान सांगायचे, पैसे घ्यायचे. त्यावरून आमचा असा विश्वास झाला की ही भक्तीमध्ये पैसे घेऊन 2 तासाचे 10,000 5,000 रुपये घेतात, ही भक्ती नसून एक धंदा आहे, असं म्हणून आम्हाला ते नाम त्यांचं ज्ञान पटलं नाही. म्हणून संत रामपालजी महाराज यांच्याकडून नाम उपदेश घेतला. सर, जेव्हापासून आपण संत रामपालजी महाराजांच्या साधनेत आला आहात त्यानंतर आजपर्यंत आपल्याला काय काय अनुभव आलेत? सर, पहिला मुद्दा असा आहे, तर सतलोकाचा मार्ग मिळाला
आणि परमसंत रामपालजी महाराज यांचं नामोपदेश शास्त्रीपुराणे भक्ती मिळाली आणि तत्वदर्शी संत रामपालजी महाराज हे गुरु मिळाले. हा एक मोठा आमचा काही पूर्ण आमचं काहीतरी भाग्य असेल म्हणून एक संत मिळाले. या व्यतिरिक्त आणखीन काही लाभ प्राप्त झाला का, शारीरिक, मानसिक, आर्थिक स्वरूपात? सर, तुम्हाला सांगायचं म्हणजे माझे कंबर दुखायचं, पाय दुखायचे, ते पण त्या भक्ती करून त्या दिवसापासून कंबर, मान, गुडघे दुखणं बंद झालं. सर, आपल्या ह्या लाभातून आपण आपले जे समाज बांधव आहेत, त्याचप्रमाणे जो भक्त समुदाय आज टी व्ही चॅनलच्या माध्यमातून आपल्याला बघत आहेत, त्याचप्रमाणे जे आपले मित्र आहे, आप्तेष्ट आहे, या सर्वांना उद्देशून आपण काय संदेश द्याल? सर्व समाजाला ही प्रार्थना करतो की संत तत्वदर्शी रामपालजी महाराजांचे नाम ग्रहण घ्या आणि आपलं जीवनाचा उद्धार करून घ्या, असे सर्वांना मी नम्रपणे प्रार्थना करतो. सर, जर साधकाला संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यावयाची असेल तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? सर, टी व्हीच्या चॅनलमध्ये खाली पट्टी येते, त्या पट्टीवर नामदान केंद्राचे नंबर येतात. तो नंबर शोधून आपण नामदान केंद्र, आता जिल्ह्यामध्ये नामदान सेंटर आहेत, त्या सेंटरला जाऊन आपण नाम उपदेश घेऊ शकता आणि आपलं जीवाचं कल्याण करू शकता. आपण निःशुल्क नामदान घेऊ शकतो. धन्यवाद. धन्यवाद सतसाहेब. संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.